या लेसनमध्ये फेस प्लेट अँड ड्रायव्हिंग प्लेट संदर्भात माहिती अभ्यासणार आहोत. तर फेस प्लेट आणि ड्रायव्हिंग प्लेट ह्या लेथ मशीनवरील ॲक्सेसरीज व उपांगे म्हणून त्याला ओळखलं जातं. तर फेस प्लेट अँड ड्रायव्हिंग प्लेट संदर्भात आपण प्रथमतः त्या ठिकाणी माहिती पाहूया. तर फेस प्लेट ही कॅच प्लेट सारखी या ठिकाणी फेस प्लेटलाच ड्रायव्हिंग किंवा कॅच या ड्रायव्हिंग प्लेटलाच कॅच प्लेट म्हणून ओळखलं जातं. तर ही फेस प्लेट ही या कॅच प्लेट किंवा ड्रायव्हिंग प्लेट सारखी असून परिघाने मोठी असते. ही या फेस प्लेट संदर्भातली माहिती पाहतोय आपण. पहा, फेस प्लेट ही कॅच प्लेट सारखीच असून परिघाने मोठी असते. हिचा पुढील फेस मशीनिंग केलेला असून पुढचा हा वरील फेस मशीनिंग केलेला असून फेसवर स्लॉट गाळे पाडलेले असतात. फेस प्लेट कास्ट आयर्न मटेरियलपासून बनवलेले असून विविध प्रकारच्या ह्या फेस प्लेट या वेगवेगळ्या साईजमध्ये आकारामध्ये उपलब्ध असतात. त्या ठिकाणी एक आकृती या ठिकाणी आपल्याला दिसते. तर त्यामध्ये एक लांबट गाळे आणि टी स्लॉट असलेल्या फेस प्लेट, 2 मध्याकडून परिघाकडे जाणारे केवळ लांबट स्लॉट असलेल्या फेस प्लेट. तिसरा प्रकार मध्याकडून परिघाकडे जाणारे केवळ लांबट गाळे आणि पॅरलल स्लॉट असलेल्या फेस प्लेट. तर अशा हे प्रकारे वेगवेगळ्या फेस प्लेटचे प्रकार आकारावरून सांगता येतील. फेस प्लेटचा वापर अशा या फेस प्लेटचा वापर खालील उपांगासहित केला जातो. त्याच्यामध्ये एक क्लॅम्प, टी बोल्ट व स्टेप ब्लॉक, 2 अँगल प्लेट व काउंटरवेट, 3 पॅरलल्स इत्यादींचा वापर करून त्या फेस प्लेटवर जॉब पकडले जातात. फेस प्लेट लेथ स्पिंडलवर बसून ही फेस प्लेट आहे लेथ मशीनच्या स्पिंडल नोजवर या ठिकाणी या बोल्टच्या सहाय्याने या ठिकाणी 3 बोल्ट आहेत पहा याच्या सहाय्याने बांधता येते. जॉब जर जड आणि अनियमित आकाराचा असेल, काम केल्या जाणाऱ्या वर्क टेबलवर फेस प्लेट ठेवून जॉबची बांधणी करता येते. अशा रीतीने जॉब बांधणी केलेली फेस प्लेट स्पिंडलवर चढवण्यापूर्वी फेस प्लेटवरील होल व सेंटर मार्क यांच्याशी जॉब नेमका जुळवून घेणे फायद्याचे असते. यामुळे फेस प्लेट स्पिंडलवर बसवल्यानंतर जॉब करणं सोयीचे जाते. जॉब फेस प्लेटवर योग्य आणि परिणामकारक रीतीने बांधण्यासाठी बोल्ट्स आणि क्लॅम्प नेमक्या जागी घट्ट करणं महत्त्वाचे असते. एकाच प्रकारच्या पण एकापेक्षा अधिक संख्येने असलेल्या जॉबला मशीनिंग करावयाचे असेल तर फेस प्लेटचा उपयोग हा पॅरलल स्ट्रिप्स व स्टेप ब्लॉक वापर करून फेस प्लेट उपयोग म्हणून पिक्चर म्हणून उपयोग करता येतो. फेस प्लेटचा हा त्या ठिकाणी पिक्चर म्हणून उपयोग करता येतो. मोठ्या आकाराचे सपाट यंत्राचे भाग, अनियमित आकाराचे जॉब आणि वतीव काम म्हणजे कास्टिंगचे काम, ही पिक्चर अशासारखे जे जॉब चकवर घट्ट बांधता येत नाहीत अथवा पकडता येत नाहीत असे जॉब लेथ मशीनवर मशीनिंग करण्याकरिता क्लॅम्पद्वारे फेस प्लेटवर घट्ट बांधता येतात, पकडता येतात आणि पकडून ऑपरेशन करता येतात. तर अशा या फेस प्लेटचा उपयोग हा विविध प्रकारचे टर्निंग ऑपरेशन करताना फेस प्लेटवर मोठे सपाट अनियमित आकाराचे जॉब कास्टिंग केलेले ही पिक्चर पकडता येऊ शकतात. तर प्रकारे आपण आजच्या या प्रकरणामध्ये फेस प्लेट संदर्भात ही माहिती पाहिली. फेस प्लेटचे वेगवेगळे प्रकार आणि फेस प्लेटवर अनियमित आकाराचे जॉब की जे जॉब चॉकमध्ये व इतरवर फोल्डिंग दिवाच्या सहाय्याने पकडता येत नाहीत अशी जॉब पकडण्याकरता या फेस प्लेटचा प्रामुख्याने उपयोग करतात. त्या फेस प्लेटचे वेगवेगळे प्रकार पडतात ते आपण अभ्यासले. त्यानंतर फेस प्लेट सोबतच एक मुद्दा आहे ड्रायव्हिंग प्लेट किंवा त्याला कॅच प्लेट असे म्हणतात. तर या ठिकाणी ड्रायव्हिंग प्लेट कॅच प्लेट संदर्भातली माहिती आपण आता अभ्यासणार आहोत. तर ड्रायव्हिंग प्लेट
त्यालाच कॅच प्लेट असं म्हटलं जातं. ज्यावेळी 2 सेंटरमध्ये जॉब पकडून त्यावर टर्निंग काम केले जाते, त्यावेळेस या ड्रायव्हिंग प्लेट अर्थातच कॅच प्लेटचा उपयोग करतात. त्यावेळेस ड्रायव्हिंग प्लेटचा वापर जॉबला गती देण्याकरता गती दिली जाते, म्हणून त्यावरून ड्रायव्हिंग प्लेट पकडलं जातं, म्हणून कॅच प्लेट असं नाव दिलं गेलेलं आहे. तर कॅच प्लेट या प्लेटलाच ड्रायव्हिंग प्लेट, या कॅच प्लेटला ड्रायव्हिंग प्लेट असेही म्हणतात. कॅच प्लेट कास्ट आयर्न, ही जी कॅच प्लेट कास्ट आयर्न, कास्ट स्टील या मटेरियलपासून बनवलेली असून गोलाकार अशी प्लेट असून ती हेडस्टॉक वरील स्पिंडलवर बसवतात. या प्रकारच्या प्लेटवर 1 किंवा 2 होल पाडलेले असतात. या प्रकारच्या प्लेटवर 1 किंवा 2 होल पाडलेले असतात. स्पिंडलच्या आतील बाजूस मोस्ट टेपरचे होल असते. याच्या आतल्या बाजूला काही प्रकारच्या कॅच प्लेट किंवा ड्रायव्हिंग प्लेटला मोस्ट टेपर होल असून त्यामध्ये मोस्ट टेपरचा सेंटर बसवतात. याला लाईव्ह सेंटर असे म्हणतात. बिटवीन सेंटरमध्ये जॉब पकडून ऑपरेशन करताना कॅच प्लेटचा उपयोग करतात. कॅच प्लेटला असलेल्या होलमध्ये पिन बसवून, आता या ठिकाणी एक होल आहे, त्याच्यामध्ये ही पिन बसवलेली आहे, किंवा त्यावर असलेल्या स्लॉटमुळे, आता या ठिकाणी याला होल आहे म्हणून पिन बसवले, किंवा त्यावर अशी स्लॉट असतात, त्या स्लॉटमुळे कॅरियरची शेपटी, टेल म्हणतो आपण त्याला, ही टेल या स्लॉटमध्ये किंवा या पिनला टच होऊन त्याच्या साहाय्याने त्या कॅरियरला वाहून नेण्याचं कार्य या कॅच प्लेटकडून अर्थात ड्रायव्हिंग प्लेटकडून केले जाते. बिटवीन सेंटरमध्ये जॉब कॅरियरमध्ये घट्ट बांधलेला असल्यामुळे जॉबला गती मिळते. सिंगल पिन कॅच प्लेट, या ठिकाणी सिंगल पिन कॅच प्लेट आहे. स्ट्रेट टेल कॅरियर बरोबर, कॅरियरचा प्रकार आहे स्ट्रेट टेल कॅरियर, त्या स्ट्रेट टेलची कॅरियर या पिनला टच होते. उपयोगात आणतात सिंगल पिन कॅच प्लेट स्ट्रेट टेल कॅरियर बरोबर उपयोगात आणतात. तर डबल पिन कॅच प्लेट, आता हे समजा याला 2 पिन असते समोर समोर, तर याच्याबरोबर डबल स्लॉटेड कॅरियरचा वापर केला असता. डबल स्लॉट असलेल्या कॅरियरचा वापर साठी त्याचा उपयोग झाला असता. स्लॉटेड कॅच प्लेट, ही स्लॉटेड अशी जर कॅच प्लेट असेल, तिचा उपयोग बेंटेल कॅरियरसाठी होतो. त्या कॅरियरची बेंटेल या स्लॉटमध्ये अडकली जाते याच्यामध्ये, आणि तिला फिरवण्याचं काम या ड्रायव्हिंग प्लेट किंवा कॅच प्लेटकडून केलं जातं. तर स्लॉटेड कॅच प्लेट बेंटेल कॅरियरसाठी वापरतात. कॅच प्लेट जॉबला गती देण्याचे कार्य करते, त्यावरून त्या प्लेटला ड्रायव्हिंग प्लेट असे म्हणतात. गती देण्याचं काम करते त्याला, म्हणून ड्रायव्हिंग प्लेट असे म्हणतात. तर ड्रायव्हिंग प्लेटवर पिन बसवलेले असते. लेथ कॅरियरचे सरळ टोक या पिनच्या बाजूला अडकवून फिरवण्याचं काम त्या ठिकाणी कॅरियरला, म्हणजे बिटवीन सेंटरमध्ये जॉबला केलं जातं. अशा प्रकारे ही जी माहिती आपण या ड्रायव्हिंग प्लेट किंवा कॅच प्लेट संदर्भातली यामध्ये अभ्यासली. त्या ठिकाणी ही पिन बसवलेली आहे, या कॅच प्लेटला स्लॉट आहे. हे 2 प्रकार या ठिकाणी साध्या आकृतीच्या सहाय्याने दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर यामध्ये कॅच प्लेटमध्ये सेफ्टी ड्रायव्हिंग प्लेट संदर्भातला एक मुद्दा आहे, आपण तो पाहूया. तर ही ड्रायव्हिंग प्लेट प्रमाणित असते, परंतु ऑपरेटरला धोक्यापासून ही जी सेफ्टी ड्रायव्हिंग प्लेट आहे, ही ड्रायव्हिंग प्लेट प्रमाणित असून परंतु काम करणाऱ्या ऑपरेटरला धोक्यापासून वाचवण्यासाठी या प्लेटवर कव्हर असते. सेफ्टी ड्रायव्हिंग प्लेट कास्ट स्टील पासून तयार केलेली असून आणि तिचा फेस हा बोर्डशी राईट अँगल मध्ये मॅचिंग केलेला असतो. ड्रायव्हिंग प्लेटचा उपयोग जॉबला गती देण्याकरता होतो. त्यांचे कॅच प्लेट, ड्रायव्हिंग प्लेट आणि सेफ्टी ड्रायव्हिंग प्लेट असे वर्गीकरण केले जाते. तर विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या या लेसनमध्ये माहिती पाहत असताना आपण फेस प्लेट, ड्रायव्हिंग प्लेट, तिलाच कॅच प्लेट असे संबोधतात या संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर शेवटी सेफ्टी ड्रायव्हिंग प्लेट संदर्भातली माहिती पाहिली. विद्यार्थी मित्र, अशा प्रकारे आज आपण हा लेसन अभ्यासला. असेच वेगवेगळे व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेत राहूया. धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.